नमस्कार. आपण 5 दीर्घायुषी लोकांचे बेट, ज्याला ब्ल्यू झोन्स असं म्हणतात, याबद्दल माहिती घेतली. आणि आत्ता आपण जपानमध्ये 80% रहस्य काय आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर हारा हाची बू ही म्हण प्रत्येक जेवणाच्या पंक्तीच्या आधी म्हटली जाते. याचा अर्थ काय, तर तुमचं पोट 80% भरेपर्यंतच जेवायचं. त्यामुळे ओकिनावामधील लोक त्यांचं 80% पोट भरेपर्यंतच जेवतात. आता 80% पोट भरलं हे कसं समजावं किंवा हे कसं समजतं? त्याला काही मोजमाप आहे का परिमाण आहे? तर अजिबात नाही. जेव्हा आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं तेव्हा आपण जेवण करायचं थांबवलं पाहिजे. म्हणजे कधी कधी काय होतं, आपण आवश्यकता नसतानाही जेवण करतो, नाश्ता करतो किंवा गोड पदार्थ खाल्ले जातात, फळांचा ज्यूस, ह्या गोष्टी आपण करतो. त्यामुळे काय होतं की आपल्याला त्या वेळेपुरतं किंवा तेवढ्यापुरतं आपल्याला त्या गोष्टीचा आनंद मिळतो किंवा आस्वाद घेता येतो. पण नक्कीच आपण या गोष्टींमुळे दीर्घायुषी होत नाही. तर जपानमध्ये काय आहे की त्यांची जेवण वाढण्याची सुद्धा एक पद्धत आहे. अर्थात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा जेवण वाढण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण जपानमध्ये लहान लहान थाळ्यांमध्ये जेवण वाढलं जातं. त्यामुळे काय होतं की आपण साहजिकच कमी जेवण करतो. तर ही एक गोष्ट खूप प्रकर्षाने पाळली जाते तिथे. तर हेच त्यांचं दीर्घायुष्य होण्यामागचं एक कारण आहे.